आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी वाद चव्हाट्यावर आलेला आहे। तुम मराठी लोक गंदा है अशी टिप्पणी गुजराती भाषिकांनी केलेली आहे आणि घाटकोपर भागामधील एका सोसायटीमध्ये हा वाद झाला। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गुजराती भाषिकांना समज सुद्धा दिल्याची माहिती। ये जो है मुंबई है हमारे महाराष्ट्र लोगों की, सब लोग बाहर से आए, पेट भरो अच्छी तरह से रहो। लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे। मराठी लोग मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, सब्जी खाएगा, तुम लोग नहीं सिखाने का बोलता, डोंगी बोलते, हाँ कोई सिखाने का नहीं। और मराठी लोग गंदा है तो इधर क्यों आएगा? तुम्ही काय हो मराठी मळमळीत बोलताय? त्यांच्या जोडीला जोडी आहे तुम्ही, बोलून घ्या ना त्याला, बोलवा ना मग बोला हे। आणि हा पोल कसला पोल लावला पाहिजे काय मतदानाला उभा आहे का? मेसेज पण 3 आता आम्ही पण सगळे मराठी माणसं येतो आणि इथे थांबतो। सगळे येऊ का इकडे? सगळे बोलू का? पोल ह्याला काय मी काही बघतो काही गोष्टी। अरे पोल हे उसको बोल, हे त्याला बोल हा पोल बनवलाय ना तो पोल नाही तर आम्ही लोखंडी पोल आणून आम्ही काय बाहेर निघून नाही देणार त्यांना। कामाला जातील टार्गेट प्रत्येक वेळी ऐकून घ्यायचंच नाही काय? मच्छी मटण खाय हे लोक साखर अरे आम्ही शांत बसतो याचा अर्थ असं नाही बोला जाणार आहे ना पांढरे जो विचित्रपणा करतात आहे हे विचित्रपणा आहे। या महाराष्ट्रामध्ये आपापली भाषा सर्वांना वापरण्याचा अधिकार आहे, पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची आहे, ती पुढे नेली पाहिजे, ती अग्रगण्य भाषा झाली पाहिजे। आमच्या माय मराठीचा आवाज हा संपूर्ण देशामध्ये गुंजला पाहिजे। पण याचा अर्थ असा स्थानिक लेवलला वाद करून भाषामध्ये वाद करणं काही योग्य नाही। आमचे काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे। जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल। समाजामध्ये असे विचित्र पद्धतीचे काही लोक असतात, ते असे स्टेटमेंट करतात, परंतु महाराष्ट्रामध्ये असं एखादी घटना जर सोडली तर कुणाचाही वाद आपसामध्ये नाही आहे। सर्वजण मिळून मिसळून राहतात आणि जो हा नालायकपणा करतो त्याला कायदेशीर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे हे आमचं मत आहे। आम्ही या संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं। त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा, पण आम्ही नक्कीच अमित शहा नरेंद्र मोदी यांना कळवू, कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे आणि त्याला भाजप बरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुक समर्थन आहे।